मग मैत्रिणींनो, तुमची तयारी झाली का नाही? सुवड पूजनाची, ओटी भरण्याची. मी भरला का ओटी? हळद कुंकूला बायका बोलत होत्या का? तर बघा, मी पण आता मस्त साडी वगैरे नेसून तयार झाली. हळद कुंकूला जायचं आहे. बोलवलेच मिळत ताईंनी, परत मागच्या आजींनी बोलवले, आणखी बऱ्याच बायकांनी बोलवले. बघा जायचं आहे. तर साडी नेसून वगैरे तयार झाली मस्त. आणि खास गजरा आणण्यासाठी गेली होती पण गजरमध्ये अशी दिसते. आणि बघा ब्लाऊज मी आता म्हणजे शिवायला टाकून 8 दिवस झालं होता. ताईंनी बरोबर नेमका आजच दिले बघा. कसं आहे म्हणजे माझं ब्लाऊज ऑलरेडी असं डिझाईन आहे बरं का. एम्ब्रॉयडरीचं बॅकला पण तुम्हाला दाखवते मी. त्याचं पाठीला पण डिझाईन आहे. ते बघा असं म्हणजे ब्लाऊजला म्हणजे एक्स्ट्रा काही डिझाईन बनवायची काही गरज नाही पडली. ऑलरेडी डिझाईन असल्यामुळे त्यांना शिवायला आणखीन थोडंसं इझी केलं. म्हणजे लवकर शिवून दिलं. तुम्हाला कसं वाटलं साडी ब्लाऊज आणि कलर कॉम्बिनेशन कसा वाटला नक्की कळवा. तर मैत्रिणींनो, आज आहे आपलं मकर संक्रांती, सुगड पूजन, हळदी कुंकूला बायका बोलायचं. कोणाच्या घरी पुरणपोळ्याचा नैवेद्य असतो, कोणाच्या घरी शेंगदाण्याच्या पोळ्या असतात. तर दिवसभर आज काही बायकांच्या हाताला मला वाटते जम नसेल दिवसभर. आणि हळदी कुंकूला बायका वगैरे बोलवायचं म्हणते. हळदी कुंकूला बायका काही आजवरती बोलवायचं म्हणते, पण मला आज काही नाही होणार आहे. का तर आज माझी काहीच तयार नाही आहे. आणि ओळखा पण देण्यासाठी आपलं वाण असतं ते पण मी काय आणलेलं नाही आहे. मग असं मी विचारलं ताईंना, तर त्यांनी म्हणले चालतं आहे 8 दिवस आपण म्हणजे आपल्याला आता सप्तमीपर्यंत कधी पण देऊ शकतो, हळदी कुंकूला बोलवू शकतो बायका म्हणल्या. त्यामुळं मी आता आजच्या दिवस एवढं माघार घेतलं आहे. आजच केलं पाहिजे, आता आणलं पाहिजे म्हणून एवढं काय टेन्शन नाही घेतलं. आपलं जाऊ दे म्हणलं. आणि आपण उद्या होऊया आणि देऊया म्हणलं. आधी सप्तमीपर्यंत चालते तर आपण हळदी कुंकूला बायका बोलूया. आणि मेन म्हणजे काय झालं ना, अहोनी माझा त्यांचा मोबाईल घेऊन गेला. आता हे जे ग्रुप चालू आहे ना, माझ्या मोबाईलच चालू आहे. आणि आता तुम्हाला क्लिअरिटी कसं वाटते मला कळवा. जर याची क्लिअरिटी छान असेल ना, व्हिडिओ छान वाटत असेल, बघण्यासाठी बरं वाटत असेल तर मी याच्यावरूनच करेन. तर काय होतं प्रॉब्लेम म्हणजे त्यांचा मोबाईल आहे तो चांगल्या कंपनीचा सॅमसंग S25 अल्ट्रा प्रो मॅक्स असल्यामुळे त्याच्यावर थोडंसं क्लिअरिटी छान असल्यामुळे मला सवय झालं त्या मोबाईलची व्हिडिओ बनवायचं. तर तो मोबाईल असला ना मला व्हिडिओ बनवायचा अजिबात मूड होत नाही. तर बघा आज देखील त्यांनी तो मोबाईल घेऊन गेले त्यांच्या कामावर. मग त्यांनी केल्यामुळे मला आज बिलकुल मूड नव्हता व्हिडिओ बनवायचा. त्यामुळं मी काही वाण पण आणलं नाही. आणि आज म्हणजे घरी बायका बोलवणार वाण देणार ते तर तुमच्यासोबत शेअर केलंच पाहिजे. एवढं छान मुवमेंट आहे, एवढं छान क्षण आहे. आपल्या वर्षातला पहिला दिवस पहिलाच सण आहे म्हणलं तो पण तुमच्यासोबत शेअर केला पाहिजे ना. आणि मला काय वाटलं माझ्या मोबाईलला एवढं क्लिअरिटी चांगली येत नाही म्हणून मी आपलं राहू दे म्हणलं आजचा दिवस नको. त्यांनी गेले तर जाऊ दे. त्यांनी आता उद्या परवा घरी आहे तर आपण एखाद्या दिवशी आम्ही या वाण म्हणलं आणि हळदी कुंकूला बायका बोलूया. आणि त्यांचा मोबाईल असतो मला व्हिडिओ करायला काही प्रॉब्लेम नाही. मग तो तुम्हाला तो क्षण मी तुमच्यासोबत शेअर करेन म्हणलं. म्हणून फक्त आजच्या दिवशी आजच्या मकर संक्रांती मी कसे सेलिब्रेट केले, कुठे गेले हळदी कुंकूला हे दाखवण्यासाठी मी माझ्या मोबाईलने तुम्हाला व्हिडिओ करतो आहे. आणि माझ्या मोबाईलची क्लिअरिटी तुम्हाला कसं वाटते मला कमेंटमध्ये नक्की कळवा प्लीज. कोणी ना कोणी एकदम कळवा. काय प्रॉब्लेम आहे माहीत नाही, कोणी कमेंटच करत नाही. मग कमेंट केल्याशिवाय मला कळत नाही माझ्या व्हिडिओची क्लिअरिटी कशी आहे, माझे व्हिडिओ कसे असतात मला काहीच कळत नाही. मी फक्त बनवत असते, तुम्ही बघत असता. कमेंट केला तरच मला कळणार आहे की माझे व्हिडिओ कसे असतात. तुम्ही जर कमेंट केला तर मला प्रोत्साहन मिळणार आहे की व्हिडिओ करावं म्हणून. प्लीज करत आहे मी कमेंट करत जावा. व्हिडिओमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करत जावा. आणि आज नक्की म्हणजे आज जो हा जो म्हणजे माझा मोबाईल आहे हा मोबाईलने मी व्हिडिओ करत आहे. तर ह्या मोबाईलची क्लिअरिटी तुम्हाला कशी वाटते मला नक्की कमेंटमध्ये कळवा. जेणेकरून जरी कधी बघ नसले तरी माझे व्हिडिओ चुकणार नाही. डेली येतो हाती. बघा आता मध्ये 2 दिवस मी व्हिडिओ केले नाही. याचं कारण असं आहे की त्यांनी मोबाईल घेऊन गेले होते म्हणून कसं करणार व्हिडिओ. मला माझ्या मोबाईलने व्हिडिओ करायला आवडत नाही. का तर मला असं वाटतं की याची क्लिअरिटी चांगली नाही आहे. तर तुम्हाला कसं वाटतं नक्की मला कमेंटमध्ये कळवा. तर बघा आणखीन एकदा साडी बघून कशी वाटते कमेंटमध्ये कळवा. रामशीतेचा विडा आला नगरात घ्या पदरात विडा कुणाचा. महादेवाच्या पिंडीला पाणी वाकून अमित्रावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून. विडा आला नगरात घ्या पदरात विडा कुणाचा.
हो घ्या की. नाही महादेवांच्या पिंडीला घ्या की. झाली काय बनशंकरीच्या देवळाला सोन्याचा कळस तू काय असते की. बनशंकरीच्या मंदिराला सोन्याचा कळस. अमित रावांचं नाव घेते. मला नाही घ्यायला मला आळस नाही म्हणलाय आता आता 5 नाव आणि मायक्का देवी वंदन करते तुला. ज्ञानेश्वररावांचं नाव घेते. अखंड सौभाग्य दे मला. मला हे येतच नाही. मला नाव सांगा मी घेतो. नाव लक्षात पण नाही. पाठ करायला पाहिजे होतं बाबा. खास व्हिडिओसाठी तरी व्हिडिओ साठी करायला पाहिजे. पाठ करता काय कोण आहे? पुन्हा एकदा माडी माडी. माडीवर माडी 32 माडी. माडीवर नेसते साडी. साडीचा पदर घेते साडा. प्रमोदराव माझे कृष्ण मी त्यांची राधा. एवढं छान नाव माहिती आहे म्हणते. नाव माहिती मस्त. तुम्ही नाव घेतलं नाही की. कुणी दोन घेतली मग. अहो काय तुम्ही केले का व्हिडिओ ऑनलाईन चालू झालं इथं बोला. पंढरीच्या पांडुरंगाला वाहते तुळशी. ज्ञानेश्वरांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. हा काकू तुम्ही एक घ्या आता. तुमचं काय आलं नाही. देवाला काही प्रसाद वगैरे ठेवता होते. मोठे मोठे रुद्राक्ष शंकराच्या माळेला. सुभाषरावांचं नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकाच्या वेळेला. हा, काकांचं नाव आज माहित झालं मला. तुम्ही राहिल्या. संध्याकाळच्या वेळी तुळशी लावते दिवा. आनंदरावांसारखा जोडीदार जन्मजन्मी हो. हा. मी सांगते की घ्या आता तुम्ही. तुम्ही शिकवायला लागून थोडं. गोड गोड बोला. आता सगळ्या बायका डोक्यावर पडतील मला वाटतं. तर बघा मैत्रिणींनो, आता आम्ही आहे फौजीन मॅडम यांच्या घरी. फौजी मॅडम तर त्यांना सूट होईल असं मी नाव घेते. हो इकडे तर या ना. त्यांना सूट होईल असं मी नाव घेते. बस खाल्ली. तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची खून. तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची काय हो कट करू. तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची खून. सुरेश रावांचं नाव घेते. कोरींची सून. आवडल्यास लाईक करा. हाय हाय. कसं वाटतंय? जाताना पण मला काय म्हणायचं. तर मैत्रिणींनो बघा आमच्या अहो आता आले. दिवसभर घरी नव्हते. दिवसभर आमचा कार्यक्रम उरकला. आता अहोंना तिळगुळ द्यायचा वेळ आहे बघा. अँड रोलिंग ऍक्शन. तिळगुळ घ्या. गोड गोड बोला. माझं तिळगुळ सांडू नका आणि माझ्या संग भांडू नका. तिळगुळ घ्या. गोड गोड बोला. तर मैत्रिणींनो बघा आमच्या अॅनिव्हर्सरीला मी ह्यांना गिफ्ट दिलं होतं वॉच. त्यावेळेस यांनी मला काही गिफ्ट दिलं नव्हतं. तर बघा आता आज अॅनिव्हर्सरीचं गिफ्ट आणले त्यांनी मकर संक्रांतीच्या दिवशी. तर चला तुम्हाला दाखवते काय आहे गिफ्ट. थांबा. गिफ्ट काय आहे बघा. अच्छा रिंग आहे. ही पण अंगठीच आहे बघा. 2 अंगठ्या आहेत. ही किती ग्रॅमचं आहे किती ग्रॅमचं आहे. दोन्ही मिळून 9 ग्रॅम आहे. 9 ग्रॅम आहे. म्हणजे ही अंगठी लय वजन आहे मग. कशा वाटल्या बघा अंगठ्या. आवडलं तर लाईक करा आणि कशा वाटल्या कमेंट पण करा. आता थर्ड वाला गिफ्ट बघूया काय आहे. आज आज गिफ्टवर गिफ्ट आहेत बरं का. हा हे नाकातले खडे आहेत बरं का. नोज रिंगचं आणले. एक व्हाईट कलरमध्ये. कलरमध्ये काय. एक कलरमध्ये एक व्हाईटमध्ये. स्नेल त्याने पण एक सांगितलेलं आणायला.
पण तिला असं गोल रिंगमध्ये नको होतं. ही पण आहे सानिया मिर्झावाला पाहिजे होतं. छोटा आहे. तिळगुळ घ्या, गोड बोला. रामकृष्ण हरी. गमावल्यामुळे आपण पॉवर चेंबरमध्ये जाऊ शकत नाही. परिणामी आपण होताय या आठवड्यासाठी येस. एवढंच सांगेन. तिळगुळ घ्या, गोड बोला. तर प्रेक्षक आपला गेम करतील. सेव्ह झालेल्यांसाठी शुभेच्छा ती पण आलाय बघा. गोड बोला. आणि नॉमिनेट झालेल्यांसाठी युअर टाइम स्टार्ट्स नाउ. गोड